खणखणीत आवाज आणि रुबाबदार व्यक्तिमत्व असलेले अभिनेते म्हणून शरद पोंक्षे यांची ओळख आहे। चित्रपट, मालिका, नाटक अशी मुसाफिरी करणाऱ्या पोंक्षे यांच्या असंख्य भूमिका चाहत्यांच्या मनात कोरल्या गेल्या आहेत। शरद पोंक्षे यांना काही वर्षापूर्वी कर्करोगाचं निदान झाले होतं। त्यानंतर कित्येक महिने त्यांनी कर्करोगावर उपचार घेतले। अखेरीस या आजारावर मात करत ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले। शरद पोंक्षे यांची दोन्ही मुले आपापल्या क्षेत्रात पुढे येत आहेत। त्यांची मुलगी सिद्धी पोंक्षे ही पायलट झाली आहे। काही दिवसापूर्वी शरद पोंक्षे यांनी तिचं अभिनंदन करणारी पोस्ट टाकली होती। त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे यांनी मिठीबाई कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले। स्नेह यांनी आपले करिअर म्हणून मनोरंजन क्षेत्र निवडले आहे। स्नेह पोंक्षे यांनी गाजलेल्या धर्मवीर या सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्याचबरोबर त्यांनी चितळे बंधूंच्या जाहिरातीमध्येही काम केलं होतं। आता स्नेह पोंक्षे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय। एका बिग बजेट सिनेमाचे दिग्दर्शन तो करतोय। लवकरच त्याचा बंजारा हा सिनेमा येतोय। या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही स्नेह यानेच केले आहे। अभिनेते शरद पोंक्षे बंजारा चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतायत। या चित्रपटात भरत जाधव, सुनील बर्वे, सक्षम कुलकर्णी आणि शरद पोंक्षे यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत। अशा प्रकारे शरद पोंक्षे यांचा मुलगा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मनोरंजन क्षेत्रात नाव कमवायला तयार झालाय।